नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऑफिसमधील काउंटर बेसिनची वेस्ट कपलिंग कशी चेंज करायची ते आपण बघणार आहोत। आम्ही आमच्या चॅनलवर विविध प्रकारच्या टेक्निक्स घेऊन येत असतो। आज आम्ही तुम्हाला प्लंबिंग या संदर्भात वेस्ट कपलिंग कशी चेंज करायची हे सांगणार आहोत। तसेच आम्ही इतर इलेक्ट्रिकल आणि टेक्निकल गोष्टींबद्दल नेहमी आमच्या चॅनलवर दाखवत असतो। तरी आपण आज बघूया वेस्ट कपलिंग कशी चेंज करतात। जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आपण वेस्ट कपलिंग चेंज करणार आहोत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण बनवणार आहोत। तर ही पहा, आपण पाहताय ही खराब झालेली वेस्ट कपलिंग आहे। आपण नवीन आणलेली वेस्ट कपलिंग घेऊन ती आपल्याला बदलायची आहे। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर कनेक्टर पाईप खालून बंद करायचं आहे, जेणेकरून बेसिनमध्ये पाणी येणार नाही। त्याच्यानंतर आउटलेट पाईप आपल्याला जो बेसिनचा आहे तो काढून घ्यायचा आहे। याच्यापुढे मंकी प्लायर घेऊन आपल्याला कनेक्टर पाईप बेस पॉईंटला खोलून घ्यायचा आहे आणि तो खोलून घेतल्यानंतर काय होणार आहे की आपल्याला आपला बेसिन अलगद उचलून त्याची जागा आपल्याला बदलता येईल किंवा आपल्याला त्याला सेफ पॉईंटला नेऊन आपल्याला त्याला पाहिजे तसा खोलता येईल। तर चला आपण खालून खोलून घेऊया हा पाईप। गंज लागला असेल त्याला, तर मग जर खोलत नसेल तर त्याला आपण पर्याय म्हणून काही WD-40 वगैरे असं काहीतरी वापरू शकतो त्याच्यासाठी। आता आपण खाली या बेस पॉईंटला त्या बेस कपलिंगला बेस पॉईंटला खाली एक चेक नट असतो। पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे त्याला बहुतेक गंज वगैरे लागलेला असतो, तर तो व्यवस्थित आपल्याला खोलून घ्यायचा आहे। एक लिक्विड वगैरे त्याच्यामध्ये टाकून आपण त्याचा गंज काढू शकतो आणि मग तो जर व्यवस्थित ती कपलिंग निघाली, त्याची चेक नट निघाला त्याचा, तर मग ते आपल्याला अलगद काढता येईल। चला तर मग आपण चेक नटसुद्धा त्याचा निघालेला आहे। आता आपल्याला हा बेसिन अलगद रिमूव्ह करता येईल। तर आपण त्याला बाजूला घेऊन व्यवस्थित क्लिनिंग करून घ्यायची आहे, जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारचा गंज वगैरे तयार झालेला असेल तो आपल्याला काढता आला पाहिजे। आता ही कपलिंग आपल्याला काढून घ्यायची आहे। हातोडीच्या साहाय्याने आपण काढू शकतो ती, कारण बसवताना आपण त्याला व्हाईट सिमेंट लावलेलं असतं, जेणेकरून त्याच्यामध्ये लिकेज वगैरे काही नाही राहिला पाहिजे। तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लिकेज राहिला नाही पाहिजे आणि थोडासा त्याचा गाळा जो आहे तो व्हाईट सिमेंटनी थोडासा खराब पण झाला असेल तर तो आपल्याला त्याचा सरफेस क्लिअर करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला दुसरी वेस्ट कपलिंग इझिली बसली पाहिजे। तर आपण हातोडीनं साफ करून घेतलेला आहे आणि कनेक्टर पाईपसुद्धा आपण आता इझिली रिमूव्ह करतो आहे, काढून घेतो आहे। त्याला पण गंज लागलेला दिसतो आहे, तरी पण आपल्याला काढता आला तो सहजच, काही एवढी त्याला कठीण गोष्ट नाही लागली। तर आपल्याला आवश्यक असणारी इक्विपमेंट ती व्हाईट सिमेंट आपल्याला लागतो। जी वेस्ट कपलिंग आपल्याला चेंज करायची आहे तीसुद्धा नवीन आणून घ्यायची आपल्याला। त्याच्यानंतर कनेक्टर पाईप आहे आपल्याकडे जो आपल्याला रिप्लेस करायचा आहे। त्याच्यानंतर मंकी प्लायर आपल्याला अगदी उपयोगात असणारी गोष्ट आहे त्याच्यासाठी। तर आपण सगळे इक्विपमेंट आपल्याकडे आहेत। तर चला आपण बदलून घेऊया आपण। ही वेस्ट कपलिंग अगदी 2 प्रकारे येते ती। तर आपण पाहत आहात ती जुनी वेस्ट कपलिंग आहे जिला गंज लागलेला आहे, तर ती काढून आपल्याला नवीन तिथे रिप्लेस करायची आहे। ही आपण नवीन घेतलेली आहे। तिचं चेक नट काढूयात आपण। चेक नटसुद्धा निघाला आहे, तिची पॅकिंगसुद्धा तिला अगदी छान पॅकिंग आहे, जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित बसवता येईल। तर ती पॅकिंग वगैरे काय होतं, पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर ती थोडीशी ती खराब पण होऊ शकते वगैरे, तिची पॅकिंग तेवढी परफेक्ट राहत नाही फ्युचरमध्ये। त्याच्यासाठी आपण तिथे व्हाईट सिमेंट लावून घ्यायचं आहे
आणि व्हाईट सिमेंट प्रॉपर सुकल्यानंतर पाण्याचाही इफेक्ट तिथे काही परिणाम करणार नाही. त्याच्यामुळे आपण व्हाईट सिमेंटच वापरायचं आहे. तर व्यवस्थित आपण व्हाईट सिमेंट लावून घेतलेलं आहे. आणि आत्ता आपण कपलिंग व्यवस्थित त्याच्यामध्ये बसून घेणार आहोत. कनेक्टर पाईप खालून लावणार त्याला. कनेक्टर पाईप आपण टाकत आहोत आणि कनेक्टर पाईपमध्ये आपल्याला वॉशर टाकून घ्यायचे आहेत. विदाऊट वॉशर आपल्याला लावायचंच नाही ते, कारण वॉशर त्याच्यामध्ये नाही टाकले तर पाणी लिकेज होईल. त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर ते लावून घ्यायचं आहे. तर आपण कनेक्टर पाईप लावलेला आहे आणि स्पॅनरच्या सहाय्याने आपण त्याला अगदी फिट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे कुठल्याही प्रकारचा लिकेज नको आहे म्हणून. कनेक्टर पाईप आपला फिट झालेला आहे. तर आपण बेसिन त्याच्या पूर्ववत जागेवर आता पुन्हा लावून घेतो आहे. सरफेस त्याचा क्लीन करून वगैरे आपण. आणि त्याच्यानंतर आपण वेस्ट कपलिंग, ज्याला आपण व्हाईट सिमेंट लावून ठेवला होता, तो आता बऱ्यापैकी थोडासा सुकलेला आहे, आपण त्याच्यामध्ये फिक्स केलेला आहे. आणि त्याची जी कपलिंग आहे, चेक नट आहे, वायसर आहे त्याचा, हे आपण लावून घेणार आहोत. आणि त्याच्या पॅकिंगसाठी आपण त्याला पुन्हा एकदा त्याच्यावर व्हाईट सिमेंटचा एक थर देत आहोत, जेणेकरून सुकल्यानंतर ते अगदी कडक होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लिकेज आपल्याला सापडणार नाही. तर प्रॉपर आपण लावून घेत आहोत. व्हाईट सिमेंट आपला चेक नटला लावून झालेला आहे. तर बेसिनच्या बेस पॉईंटला खालून आपल्याला तो लावून घ्यायचा आहे. व्हाईट सिमेंट लावताना आपल्याला काळजी घ्यायची की त्याच्यात थ्रेड जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला लावायचा नाही आहे. तो त्याच्या अप्पर साईडला लागला की तो तिथे व्यवस्थित चिपकणार आहे. तर त्याचा वॉशर आपण लावून घेतलेला आहे. तर आपण चेक नट आपण लावून घेऊया त्याच्यावर. अगदी व्यवस्थितरित्या तो यात आपण लावून घेतलेला आहे. नवीन आहे तो, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण न देता तो अगदी व्यवस्थित बसत आहे. मंकील प्लायरने आपल्याला त्याला टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच परिस्थितीमध्ये तो तिथे चिपकून राहील. तोही आपल्याला चेक नट आपला लावून झालेला आहे, फिट करून झालेला आहे. आता आउटलेट पाईप जो आपल्याकडे आहे, आपण जो काढला होता, तो आपल्याला पुन्हा लावून घ्यायचा आहे. आणि आपल्याला कनेक्टर पाईप जो आहे आपला पाण्याच्या इनलेटसाठी जो आपण वापरतो, एकदा पाणी चेक करून घ्यायचं आहे त्याच्यामधून. त्याच्यामध्ये कचरा वगैरे असेल तर मग तो अडकायला नको म्हणून आपण चेक करून तो कनेक्टर पाईप व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याला स्पॅनरने व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. आता इनलेट पाईप आपला कनेक्ट करून झाल्याच्या नंतर आपल्या बेसिनमध्ये पाणी तर येणार आहे. मग बेसिनमध्ये आलेलं पाणी आपल्या आउटलेटच्या थ्रोनी आपण आउटलेट मोठ्या पाईपमध्ये सोडून देतो आहे. तर आपल्याला तो आउटलेट पाईप आता जोडून घ्यायचा आहे. नवीन पाईप असल्यानं काही प्रॉब्लेम येत नाही, तो सहजच लावता येतो. परंतु जुना पाईप जेव्हा काढताना तो बऱ्याचदा तुटतो वगैरे, कारण तो जुना झालेला असतो. तर अशा तऱ्हेने आपण आउटलेट पाईपसुद्धा सक्सेसफुली त्या याच्यामध्ये टाकलेला आहे, मोठ्या पाईपमध्ये. आता बेसिनच्या वरच्या साईडून आपल्याला कुठे गॅप वगैरे असेल जेथून पाणी लिकेज व्हायची संभावना आपल्याला वाटते, तिथेही आपण व्हाईट सिमेंट लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे तो. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण वेस्ट कपलिंग व्यवस्थितरित्या रिप्लेस केलेली आहे. थोडा वेळ तिथे कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे सांडून न देता आपल्याला ते व्हाईट सिमेंट सुकून द्यायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर आपण किंवा 2-3 तासानंतर आपण ते वापरास घेऊ शकतो.
तर तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली ती आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.